हाय, मी पूजा. छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. इथे विराट खेळत होता सायकल. तो बोलला, मम्मी माझं थोडंसं व्हिडिओ शूट कर, सगळ्यांना बघू दे मी कसा सायकल खेळत होते. तो सायकल खेळत होता तेवढ्यातच हे दोन डॉगे आले. त्यांचे डोळे तर बघा ना कसे दिसत आहेत. रात्रीचे जर असे डोळे झोपेतून उठून जर अचानक बाहेर आलो आणि असं जर दिसलं समोर तर माहित नाही काय हाल होतील. तर संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघतच आहात वातावरण किती छान आहे, एकदम छान. आणि हे आमचं घर जे की खूप वर्ष जुनं आहे. आता इथं विराटला जायचं होतं ट्युशनला, फक्त 15च मिनिट राहिले होते. तर त्याला तयारी करायची होती. त्याला बोलले ये थोडंसं आपण एक छोटंसं शूट घेऊया. विराट आणि मी थोड्या वेळ झोका खेळलो. त्याच्यानंतर एक पार्सल आलेलं होतं दुपारीच. ते काय मी म्हणजे अनबॉक्सिंग काय करू, त्याला हे बघा पॅकिंग आलीच नव्हती, फक्त थोडंसं तर आहे ना तेवढं चिटकवलेलं होतं, त्याच्यावरचं पॅकेट आलंच नव्हतं. विराट ट्युशनवरून आला आणि त्याचे पप्पा देखील आले होते. त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी येताना गोड गोड मस्त खाऊ आणला होता. तर खाऊ होता, पॅटीस आणले होते त्यांनी बेकरीमधून. बघून तर खूप खुश झाला आणि खाल्ल्यावर तर त्याच्यापेक्षा डबल खुश झाला. बोलला मम्मा खूप छान आहेत, पप्पाला पण थँक्यू बोलला. लाडाचं आहे ना आमचं बाळ, एकुलते एक. तर मस्त त्यांनी पॅटीस एन्जॉय केला. आता म्हटलं अहोंसाठी चहा ठेवूया. तर ब्लॅक टी घेतात ते, दुधाचा चहा काही घेत नाहीत. त्यांच्यासाठी मस्त अद्रक ठेचून मस्त चहा केला मी, गरमागरम चहा त्यांच्यासाठी बनवला. जेवणासाठी काही बनवायचं नव्हतं कारण ऑलरेडी जेवण होतं, फक्त गरमागरम चपातीच बनवायची होती. तुम्हाला पण दाखवते मी काय बनवलेलं होतं. तर मी बनवलं होतं सिंधी पालक. सिंधी पालक मस्त होता, त्यांना खूप जास्त आवडतो. मोस्टली ते पालकच्या भाजीसोबत भातच खातात. तरी पण त्यांना विचारून मी 2-4 चपात्या करेल. आणि सोबतच होती मिसळची भाजी. तर असा आहे आजचा व्हिडिओ. आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. बाय.